आपल्या समोर येते ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे. स्वर्गीची लोटली जेथे राम गंगा महानदी तीर्थासी तुळना नाही. आनंदवन भुवनी आनंदवन भुवनी आनंदवन भुवनी आनंदवन भुवनी येथून वाढला धर्मो रमाधर्म समागमे संतोष मांडला मोठा. आनंदवन भुवनी आनंदवन भुवनी आनंदवन भुवनी. बुडाली सर्व ही पापे हिंदुस्तान बळावले हिंदुस्तान बळावले. अभक्तांचा क्षयो झाला. आनंदवन भुवनी आनंदवन भुवनी आनंदवन भुवनी आनंदवन भुवनी आनंदवन आनंदवन भुवनी हे गीत समर्थांनी केव्हा लिहिलं याची काही तारीख इतिहासाला माहित नाही, पण माझा असं स्वतःचा समज आहे की शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जो आनंद पसरला त्याचं जणू प्रतिबिंब समर्थांच्या या गीतामध्ये उमटलेलं आहे. स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेचे होत असे. जे स्वप्नामध्ये चित्र रंगवलं इथल्या दुःखी असलेल्या जनतेचं सगळं दुःख निवारण झालं आणि स्वराज्याचा झेंडा हा सिंहासनाधीश्वर झाला. रायगडावरती तो फडकायला लागला. उत्तुंग असे यश महाराष्ट्रातल्या तरुणांनी मिळवलं, महाराष्ट्रातल्या संसार करणाऱ्या गृहिणींनी पण मिळवलं. हा आनंद व्यक्त करणारे हे गीत आहे. आनंद वनभुवन निवासिक आनंद वनभुवन म्हणजे काशी क्षेत्र बनारस. परंतु इथं मात्र समर्थांना हे अभिप्रेत आहे की आनंद वनभुवन म्हणजे महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्य. आणि तो आनंद या गीतात प्रत्येक ओळी ओळीमध्ये व्यक्त झालेला आहे. हे गीत खूप मोठं आहे. आता तुम्ही म्हटल्या 4 ओळी, पण संबंध गीत म्हणायचं झालं ना तर बहुतेक तुम्हाला निदान 15 मिनिटं तरी नक्की लागतील. पण तुम्ही फार छान म्हटलं. धन्यवाद. तसं ते म्हणायला जरा अवघड आहे, पण तुम्ही तुमच्या गोड गळ्यातनं आणि विशेषतः त्या गीताच्या ज्या भावना आहेत ना त्या भावनाही पण तुम्ही व्यक्त केलात. शाबास शाबास. धन्यवाद. खूप छान गायलीस. अंतरातला एक थोडासा स्वर तू सोडला तर मला अतिशय आवडला. खूप छान गायलीस. ऑल द बेस्ट. ऐश्वर्या, चांगलं गायलीस. हे गाणं खूप कठीण आहे बेसिकली आणि इतके जम्पिंग नोट्स आहेत. एस्पेशली आनंद वन भुवनी हे जे जो प्रकार केला आहे वेगळ्या वेगळ्या सुरांमध्ये तो खूपच सुंदर वाटतो ऐकताना. तुझा प्रयत्न चांगला होता. काही काही सूर नाही लागले अंतरामध्ये एस्पेशली, पण ओव्हरऑल गाणं ऐकताना खूप छान वाटलं. व्हेरी गुड. धन्यवाद. वेरा मार्क्स. ऑल द बेस्ट.